हाय, मी डॉक्टर योजना आणि स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आज आहे चेस्ट डे जो असतो मंडेला आणि मी करते वॉर्मअप चेस्ट डेसाठी. हॉस्पिटलचं काम फटाफट आवरून घेतलं, घरून तयारी करून पटकन आले जिमला. आधी सायकलिंग करून घेतली, स्टेपअप करून घेतलं, पण माझं ट्रेडमिल करायचं बाकी आहे अजून, कारण गर्दी खूप होती. त्याच्यामुळे म्हटलं आधी वॉर्मअप करून घेऊ. आणि चेस्ट डेच्या वॉर्मअपमध्ये पुशअप हा झालाच पाहिजे. पुशअप्स मारले मी 10-10चे 3 रिपिटेशन्स आणि मग चेस्ट वर्कआउटला सुरुवात केली. आधी आपण करणार आहे डंबेल चेस्ट प्रेस. इन्क्लाइन डंबेल चेस्ट प्रेसचे मी आधी 3 सेट मारणार होते, जे एक 5चा, नंतर 7.5चे 2. आता मी 5च्या डंबेलनी करते 12 रेपिटेशन्स आणि नंतर 7.5च्या डंबेलनी बघू आता किती रेपिटेशन्स होतात ते. 5च्या डंबेलने अगदी इझी चेस्ट वर्कआउट होऊन जातं, ते वॉर्मअप म्हणूनच केलं जातं. आणि आता 7.5च्या डंबेलनी चेस्ट प्रेस, पण आता बघू किती रिपिटेशन्स होता, कारण मागच्या आठवड्यामध्ये माझे 7 रिपिटेशन्स विदाऊट सपोर्ट होत होते. पण ॲटलिस्ट आता 8 किंवा 9 रिपिटेशन्स व्हावे, तेही पहिल्याच सेटमध्ये, असं माझं टार्गेट आहे. मी जोर लावून आता रेपिटेशन्स करण्याच्या मागे लागले होते, पण मी 8च रेपिटेशन्स करू शकले होते. ह्या सेटचे 8 रिपिटेशन झाल्यानंतर रेस्ट घेऊन मी अजून एक सेट केला आणि मग त्यानंतर चेस्ट प्रेस मशीनवर आता बाकीचं वर्कआउट करूया. आधी माझं बिना प्लेटसुद्धा रेपिटेशन्स व्हायचे नाही, पण आता अगदी 2.5 आणि त्याच्यानंतर 5 किंवा 7.5चे सुद्धा अगदी 12 रेपिटेशन्सपर्यंत इझिली होतात. विदाऊट सपोर्ट करण्यामध्ये जी मजा असते ती वेगळीच असते. अडीचच्या पहिले 2 प्लेटनी वर्कआउट करून घेतला आणि त्यानंतर मी आता लावलं आहे 5चं वेट एका साईडला आणि त्यानेसुद्धा मी आता चेस्ट प्रेस करून घेणार आहे. चेस्ट प्रेस मशीनवर वर्कआउट झाल्यानंतर रेस्ट करून माझी जिममधली मैत्रीण गायत्री हिने फ्लॅट बेंच लावून ठेवलेला होता स्मिथ मशीनवर. मग तिचा सेट झाल्यानंतर आता मी सुद्धा सेट करायला सुरुवात केली. या वर्कआउटला म्हटलं जातं फ्लॅट बेंच प्रेस. डायरेक्ट 5च्या प्लेटने मी सुरुवात केली आणि याचेसुद्धा मी 12 रेप्स अगदी इझिली मारून घेतले. तोपर्यंत गायत्री ह्यासुद्धा माझं रेकॉर्डिंग करून घेत होत्या. मैत्रीण असल्याचा हा एक मोठा फायदा असतो की आपल्याला शूट करायचं असेल तर मैत्रिणीला पटकन सांगता येतं. माझे रेपिटेशन्स झाल्यानंतर मग गायत्रीचा टर्न होता. गायत्रीचे रेपिटेशन्स झाल्यानंतर मी पुन्हा आता वेट वाढवून घेतलं. एकमेकींना सपोर्ट करत आणि गप्पा मारत आमचं वर्कआउट मस्त सुरू होतं. आणि शेवटी 7.5च्या प्लेटला गायत्री यांनी मला सपोर्टसुद्धा केला. टोटली 15 kgचं वेट चेस्ट प्रेसला लावणं माझ्यासाठी थोडं जडच वाटत होतं, पण गायत्रीमुळं ते अगदी इझिली होऊनसुद्धा गेलं आणि त्याचे 10 रेपिटेशन्ससुद्धा झाले. यामध्येच खूपच मोठं काम झालं. सेट मारता मारता गायत्री मला मोटिवेटसुद्धा करत होता, त्याच्यामुळे सेट मारायलासुद्धा मजा येत होती. सगळीकडेच मैत्रिणी भेटल्या की मग गप्पा आणि वर्कआउट एकदम परफेक्ट होतं. तसंच माझं आणि गायत्रीचं सुद्धा असतं.
मग फायनली घेतलं केबल क्रॉस ओव्हर, जे चेस्टचं एकदम बेस्ट वर्कआउट आहे माझ्या हिशोबाने. हा माझा शेवटचा चेस्टचा सेट होता आणि याचेसुद्धा मी 3 रेपिटेशन्स करणार होते. आपली पूर्ण ताकद लावावी लागते ह्या केबल्स ओढण्यासाठी आणि त्यामुळे घामसुद्धा खूप यायला लागतो आणि मग वर्कआउट केल्याचं फिलिंगसुद्धा एकदम टॉप मोस्ट लेवलला होऊन जातं. रिपिटेशन मोस्ट ऑफ कंप्लीट होत आलेले होते आणि अशा पद्धतीने माझे चेस्टचे 4 सेटसुद्धा कंप्लीट झालेले होते. मग माझा वर्कआउट झाला होता पूर्ण आणि आता राहिलेलं होतं माझं ट्रेडमिल. ते सुद्धा मी आता करून घेणार आहे. पण त्याआधी घेतली थोडीशी रेस्ट आणि थोड्याशा स्ट्रेचिंगसुद्धा करून घेतल्या, जेणेकरून बॉडी स्टिफ नको व्हायला. आता करून घेते मी 10 मिनटाचं वॉक, जे मी 4च्या स्पीडवर आणि 4च्या इन्क्लाइनवर करते. कार्डिओ हा तर झालाच पाहिजे. आता हळूहळू संध्याकाळ होत आलेली होती आणि जिमसुद्धा फुल व्हायला सुरू झालेली होती. माझाही टाईम आता कंप्लीट होत आलेला होता, त्याच्यामुळे मी हळूहळू माझं स्पीड कमी कमी करून घेत होते. अशा पद्धतीने माझं जिमचं आजचं रुटीन कंप्लीट झालेलं होतं. माझे टार्गेटसुद्धा कंप्लीट झालेले होते आणि माझं ट्रेडमिलसुद्धा आता कंप्लीट झालेलं होतं. आणि मग आता मी जाणार आहे घरी. त्याआधी करते गायत्रीला बाय आणि मग निघते घरी जायला. तर आजचा माझा चेस्ट वर्कआउट कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच आमचे व्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.